Hello friends, welcome in 25th activity of Bridge course of Standard 7. इयत्ता 7वीच्या सेतू अभ्यासाच्या 25व्या कृतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. फर्स्ट ऑफ वी विल लर्न अबाउट लर्निंग आउटकम्स. या कृतीचे उद्दिष्ट काय आहेत ते आपण बघूयात. फर्स्ट, अंडरस्टँड्स. इट मीन्स द लर्नर अंडरस्टँड्स, रिसाइट्स, एन्जॉयज अँड शेअर्स फॅमिलियर सॉंग्स पोएम्स इफेक्टिवली. म्हणजे ओळखीची कविता किंवा गीत हे चांगल्या पद्धतीने समजून घेणं, गाता येणं, त्याचा आनंद लुटणं आणि ते चांगल्या पद्धतीने इतरांशी शेअर करता येणं हे याचं उद्दिष्ट. सेकंड, द लर्नर टेल्स रायमिंग वर्ड्स, करेक्ट टाईम अँड इडिओमॅटिक पेअर्स. आणि ही कविता शिकत असताना रायमिंग वर्ड्स, त्यानंतर वेळेचं योग्य युनिट कोणतं आहे ते सांगता येणं, अँड इडिओमॅटिक पेअर्स म्हणजे जे शाब्दिक जे समूह आहे शब्दांचा तो चांगल्या पद्धतीने सांगता येणं हे या कृतीचं उद्दिष्ट आहे. देन इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पेरेंट्स, वी विल स्किप देम. आपण ते टाळून देणार आहोत कारण ते आपल्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. द इम्पॉर्टंट पार्ट इज इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना. बघूयात काय सूचना आहेत ते. द फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज लिसन अँड रिसाइट द पोएम ऑर सॉन्ग विथ ॲक्शन विथ पियर्स. म्हणजे जोडीजोडीने कृतीवर ही कविता किंवा गीत म्हणायचं आहे, गायचं आहे. सेकंड, टेल द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेत येणारे रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द आपल्याला सांगायचे आहेत. अँड थर्ड, प्ले द गेम्स ऑफ इडिओमॅटिक फ्रेजेस अँड मॅच पिक्चर्स टू टेल द टाईम. सोबत येणारे शब्द, जोडीजोडीने येणारे शब्द म्हणजेच इडिओमॅटिक पेअर्स ऑर वर्ड्स की जे सोबत वापरले जातात ते शब्द आणि कोणत्या चित्रासाठी कोणते शब्द योग्य असतील किंवा कोणती वेळ योग्य असेल ते आपल्याला सांगायचं आहे. देन कम्स लर्निंग ॲक्टिव्हिटी. यानंतर येते ती लर्निंग ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज इट? द टीचर रिसाइट्स द सॉन्ग विथ ॲक्शन. द सॉन्ग इज स्टँडर्ड 6 पोएम 3.1. यू हॅव गिवन द व्हिडिओ. या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ लिंक दिलेली आहे दीक्षा ॲपची. बट आय विल रिसाइट धिस पोएम फॉर यू. ही कविता मी तुमच्यासाठी म्हणून दाखवणार. माय इंग्लिश बुक 6 पेज नंबर 54 युनिट 3.1. टाईम. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 and no more in it. How many minutes in an hour? 60 for sun and shower. How many hours in a day? 24 for work and play. How many days in a week? 7 both to hear and speak. How many weeks in a month? 4 as the swift moon runs. How many months in a year? 12 the almanac makes clear. How many years in an age? 100 says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. No one knows the rhyme. No one knows the rhyme. In this way, we can recite this poem with an action. आपण कृती करून ही कविता म्हणू शकतो. और यू कॅन यूज द डिफरंट ॲक्शन्स ऑल्सो. तुम्ही जास्तसुद्धा कृती या कवितेला करू शकतात. अँड रिमेंबर वन थिंग, वी हॅव अंडरलाइंड द रायमिंग वर्ड्स. जे यमक जुळणारे शब्द आहेत त्यांना आपण अंडरलाईन केलेली आहे. कविता म्हणताना त्या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन दाखवलेली आहे यमक जुळणाऱ्या शब्दांना. तुम्ही पुन्हा ते ज्या ठिकाणी कविता गायलेली आहे ते बघून यमक जुळणारे शब्द बघू शकतात. देन यू हॅव गिवन सॉल्ट ॲक्टिव्हिटी. एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडून दाखवलेली आहे. ते इडिओमॅटिक पेअर्स कसे जोडायचे ते या ठिकाणी दाखवलं आहे बघा. जॉईन द वर्ड्स फ्रॉम ए अँड बी टू मेक इडिओमॅटिक पेअर्स. म्हणजे जे सोबत येणारे शब्द आहे जसं आपण म्हणतो कप बशी अशा प्रकारचे.
त्यानंतर सन अँड शावर, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक, हाईड अँड सीक, अशा प्रकारचे अनेक शब्द आहेत, ते तुम्हाला जोडायचे आहेत. पुढे तुम्हाला इथं तर 2 एक्झाम्पल करून दाखवलेले आहेत, 3 एक्झाम्पल केलेले आहेत. ग्रुप एमध्ये सन, वर्क, हिअर दिलेलं आहे आणि ग्रुप बीमध्ये शावर, प्ले आणि स्पीक दिलेलं आहे आणि ते जोडलेले आहेत. सन अँड शावर, वर्क अँड प्ले, हिअर अँड स्पीक, अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे शब्द जोडायचे आहेत. लेट्स सी दोज वर्ड्स गिवन इन द ग्रुप ए अँड ग्रुप बी. ग्रुप ए आणि बीमध्ये दिलेले शब्द बघूयात आणि ते जोडूयात. अँड इट इज गिवन इन प्रॅक्टिस सेक्शन. प्रॅक्टिस या भागामध्ये ते 2 तुम्हाला या ठिकाणी कॉलम दिलेले आहेत आणि सांगितलं आहे प्ले द गेम ऑफ इडिओमॅटिक फ्रेजेस ॲज शोन अबोव इन सॉल्ट ॲक्टिव्हिटी ऑर डेमो ॲक्टिव्हिटी. वरती सॉल्ट किंवा डेमो ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला जे सोडून दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला इडिओमॅटिक पेअर्स म्हणजे सोबत येणारे शब्द जोडायचे आहेत. लेट्स सी हाऊ वी कॅन डू दॅट. आय हॅव मेड सम एक्झाम्पल्स फॉर यू. मी काही उदाहरणं बनवलेली आहेत, बाकीची तुम्ही बनवायची आहेत. आता या ठिकाणी ज्या ज्या शब्दांना चौकट करून बाण दाखवलेले आहेत ते शब्द सोबत येणारे शब्द आहेत, म्हणजेच इडिओमॅटिक ते फ्रेजेस तयार होतात. फक्त यांच्यामध्ये आपल्याला अँड टाकायचा आहे आणि ते फ्रेजेस, ते शब्द अशा पद्धतीने तयार होतील. डे अँड नाईट, हिअर अँड देअर, ब्रेड अँड बटर, हाय अँड लो. आता तुम्ही जर एक पाहिलं तर ह्या समोरासमोरच्याच शब्दांच्या जोड्या लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे उरलेले इतर शब्द तुम्ही अगदी सहज पद्धतीने तयार करू शकतात. ते असे नाऊ अँड देन, रीड अँड राईट, अप अँड डाऊन, लेफ्ट अँड राईट, लाईफ अँड डेथ, नॉर्थ अँड साऊथ, ईस्ट अँड वेस्ट, बॅक अँड फोर्थ, गिव अँड टेक, मेक अँड ब्रेक, more and less, sooner and later, trial and error, yes and no, on and off, in and out, and black and white. In this way, you can make these idiomatic pairs. Then the next part is extension activity or parallel activity. म्हणजेच पूरक कृती या ठिकाणी दिलेली आहे. काय म्हटलं त्यात? Which picture will match the following time. खालील वेळेला कोणतं चित्र साजेसं आहे. आता ह्या जोड्या जुळवण्यासाठी मी चित्राला नंबर दिलेले आहेत, म्हणून तुम्हाला ते अगदी सोपं होणार आहे. चला बघूयात कोणतं चित्र कोणत्या वेळेसाठी योग्य आहे. बट बिफोर दॅट रिमेंबर वन थिंग, द पिक्चर नंबर 1 इज अप्लायबल फॉर ऑल टाईम्स. जे चित्र क्रमांक 1 आहे ते सर्वच वेळेला लागू होतं, त्यात सर्व वेळा दिलेल्या आहेत, म्हणून ते सगळ्यांसाठी येणार आहे. तर बघूयात. अ टाईम 60 सेकंड्स, अ मिनट ऑर 60 सेकंड्स, त्यासाठी पिक्चर नंबर 1 अँड 3 हे त्या ठिकाणी मॅच होतील. ॲन आवर ऑर 60 मिनिट याच्यासाठी पिक्चर नंबर 1 अँड 3 हे मॅच होतील. देन अ डे 24 आवर्स याच्यासाठी सुद्धा पिक्चर नंबर 1 अँड 3 हे मॅच होतील. देन अ वीक ऑर 7 डेज याच्यासाठी सुद्धा पिक्चर नंबर 1 अँड 3 हेच मॅच होतील. देन अ मंथ ऑर 4 वीक्स याच्यासाठी पिक्चर नंबर 1 अँड 2 हे मॅच होतील. देन अ इयर 12 मंथ्स याच्यासाठी पिक्चर नंबर 1 अँड 2 अँड लास्ट वन अँड एज याच्यासाठी पिक्चर नंबर 1 अँड 4 मॅच होतील. सो इन दिस वे वी कॅन मॅच द पिक्चर्स विथ द गिवन टाईम. देन द नेक्स्ट पार्ट इज इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. यात काय दिलं आहे? रिसाइट द सॉन्ग विथ ॲक्शन, रेकॉर्ड इट अँड सेंड इट टू युअर टीचर. ज्या चालीवर कविता म्हणून दाखवलेली आहे, तुम्ही त्या चालीवर ॲक्शनसहित टाळ्या वाजून ही कविता म्हणून रेकॉर्ड करायची आहे, किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं तरी चालेल किंवा ऑडिओ केलं तरी चालेल, आणि ते तुमच्या शिक्षकांना पाठवायचं आहे. देन नेक्स्ट पार्ट इज दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. या ई कंटेंटमध्ये तुम्हाला दिलेला आहे पोएम व्हिडिओ फ्रॉम दीक्षा ॲप स्टँडर्ड 6. यू हॅव गिवन द लिंक. एक लिंक दिली आहे, याच्यावरसुद्धा तुम्हाला दीक्षा ॲपमध्ये या कृतीशी संबंधित, या कवितेशी संबंधित एक व्हिडिओ बघायला मिळेल.
तो तुम्ही बघू शकतात. अँड द लास्ट वन इज 10th पार्ट, दॅट इज माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. म्हणजे आज आपण काय शिकलोत. आय एम एबल टू रिसाइट द सॉन्ग कॉन्फिडंटली विथ ॲक्शन. येस ऑर नो? येस. इफ येस, यू लर्न इट वेल. इफ नो, देर इज नीड टू लर्न मोर. जर तुमचं उत्तर तुम्ही तुम्हालाच विचारा. जर येस असेल तर तुम्ही चांगलं शिकलात ही कृती, आणि जर उत्तर नो असेल म्हणजे तुम्हाला कॉन्फिडंटली कविता म्हणता येत नसेल तर तुम्हाला अजून ही कृती शिकायची गरज आहे, असा त्याचा अर्थ. सेकंड, आय एम एबल टू टेल टाईम. तुम्हाला वेळ सांगता येईल. 1 मिनिट म्हणजे किती सेकंड, एक वर्ष म्हणजे किती महिने, हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. जर सांगता येत असेल तर तुम्ही ही कविता आणि कृती चांगली शिकलात. नसेल तर अजून तुम्ही थोडासा सराव करा. थर्ड, आय एम एबल टू टेल रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्ससुद्धा तुम्ही सांगू शकतात. अँड लास्ट वन, आय एम एबल टू टेल idiomatic phrases. Yes, we have just learned them. Idiomatic phrases, up and down, left and right. या तुम्हाला सांगता येतात का? Yes, you can tell them also. So, in this way, we have completed 25th activity of bridge course.